सिंपल प्रेजेंट टेंस, सिंपल प्रेजेंट टेंस ए ग्रुप सेट्स। सिंपल प्रेजेंट ए ग्रुप सेट्स। Okay. Please tell me a sentence of a group. करता डाइजेस्ट काम करतो, करता डाइजेस्ट काम करता है। बहुत ही नॉर्मल। और कोई यूजफुल वाक्य बताओ, कोई थोड़ा सा क्रिएटिव सेंटेंस। हिंदी में करता डाइजेस्ट काम करता है, इस टाइप का वाक्य। हाँ सांगा, थोड़ा क्रिएटिव वाक्य बताओ। सूर्य पूर्वेला उगवतो। हाँ बी ग्रुप आहे वो, लेकिन हाँ सांगा रे ऑनलाइन वाले। काल कोणतं वाक्य घेतलं होतं आपण? कल कौन सा सेंटेंस लिया था? अच्छा, मैं रोज गाना गाता हूँ, ये लिया था। मी दररोज गाणे गातो। आणि दुसरं कोणतं होतं? और एक लिया था। हाँ, मुले रविवारी कपडे धुतात। सांगा ना वाक्य, सांगा मला एक ग्रुपचं एक वाक्य सांगा कोणतंही। आम्ही म्हणतो काय? यू हा सांगा। शरद मावशी हा शरद बोला। हा काही मुले सोमवारी अथर्व, आजीला म्हणा गप्प बसव, आजीला गप्प बसायला सांग वाक्य सांगताना। चपाती शिल्लक राहील तर मी खातो म्हणावं, पण पण गप्प बसाव ना वाक्य सांगताना, बोल। काही मुले रविवारी हॉकी खेळतात। सेम झालं ना, काही मुले कपडे धुतात तर काही मुले हॉकी खेळतात। पण ठीक आहे, लिहा। मुले सिंपल लिहू, मुले हॉकी खेळतात, लिहा वाक्य लिहा। मुले हॉकी खेळतात। मुले हॉकी खेळतात। हॉकी स्पेलिंग बरोबर आहे का रे? सांगा मला, सही है ना? बराबर, सही तो होगा, और क्या होगा। बच्चे हॉकी खेलते हैं, मुले हॉकी खेळतात। शांती से लिखो। ज्यांचा माईक आणि व्हिडिओ चालू आहे ते सगळे माईक व्हिडिओ आपले आपले बंद करा। तो मुले हॉकी खेळतात। चिल्ड्रन, चिल्ड्रन, चिल्ड्रन नहीं होता, चाइल्ड का बहुवचन होता है चिल्ड्रन। चिल्ड्रन नहीं रे, बिकॉज चिल्ड्रन इटसेल्फ इज अ प्लूरल, उसका सिंगुलर क्या है? चाइल्ड। उस तरह से वन पर्सन मैनी पर्सन, एक व्यक्ति बहुत व्यक्ति, तो पीपल होता है, पीपल्स नहीं होता। तो पीपल इज करेक्ट, चिल्ड्रन इज करेक्ट। ध्यान दो, ये जनरली लोग गलती करते हैं, इसको बोलते हैं पीपल्स, इसको बोलते हैं चिल्ड्रंस। चिल्ड्रंस नहीं है, चिल्ड्रन इटसेल्फ इज अ प्लूरल। सो मुले, कम ऑन मुले, यहाँ पर ले लो बच्चे के लिए स्टूडेंट्स ले लो, कम ऑन। स्टूडेंट्स प्ले हॉकी ऑन संडे, ऑन मंडे, टुमारो, टुडे, जो भी है वो। अब टुडे तो नहीं होगा, सिंपल प्रेजेंट में टुडे कहाँ से होगा? आज खेलते हैं नहीं होगा, ठीक है। हाँ, हैबिचुअल चाहिए वो।
नंबर 2, मुले हॉकी खेळतात का? वो क्वेश्चन क्या होगा? स्टूडेंट्स हॉकी खेलते हैं क्या? मुले हॉकी खेळतात का? मुले हे विद्यार्थी या अर्थानं आपण वापरतोय, म्हणून इथं स्टूडेंट लिहिलंय. तो खेलतात का? एज यूजुअल कल ही हम लोगों ने बनाया था, तो शुरुआत में डू लिखेंगे और बाकी पहला वाक्य वैसे के वैसे रिपीट करेंगे तो बन जाएगा वर्बल क्वेश्चन. सो डू, कम ऑन. वेरी नाइस. डू स्टूडेंट्स प्ले हॉकी? दैट्स इट. वेरी नाइस. और बोलो. यहाँ तक लिखो, शांति से लिखो, सब लोग मेरे साथ साथ लिखो. मुले हॉकी खेलतात का? बच्चे हॉकी खेलते हैं क्या? डू के बाद में पहला वाला सेंटेंस वैसे वैसे रिपीट करेंगे. डू स्टूडेंट्स प्ले हॉकी? पुन्हा एकदा सांगतो, लिहित ऐका. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या ए सेट मध्ये वर्बल क्वेश्चन बनवताना त्या पहिल्या सेंटेन्सच्या अगोदर डू लिहितात. डू इज हेल्पिंग वर्ब. Because to make verbal question, we require to write helping verb at the beginning. As there is no helping verb in simple present tense, we use do for A group and does for B group. If we use do as a helping verb, there is no change in the other words in the same sentence, of the same sentence. So it will become like this: do students प्ले हॉकी? दैट्स इट. मीनिंग क्या होगा? मुले हॉकी खेळतात का? ऑनलाईन वाले सगळ्यांना क्लिअर आहे? क्लिअर आहे का? अन्विता समजतंय का? यस अन्विता, अन्विता समजतंय का? यस सर. ओके. नाही समजलं तर काय करायचं? हेच परत 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 लिहायचं जब तक समझ में नहीं आता है. ठीक है, चला. तो बीच बीच में हिंदी इसलिए बोल रहा हूँ क्योंकि रिकॉर्डिंग कुछ हिंदी वाले भी लोग देखते हैं, तो उनके लिए बीच बीच में हिंदी का तड़का जरूरी है ना? चलो बोला पुढचं. एनी मिनिंगफुल डब्ल्यूएच क्वेश्चन. कम ऑन. काय होईल सांगा? हाँ, कौन से बच्चे हॉकी खेलते हैं? कोणती मुले हॉकी खेळतात? कौन से बच्चे हॉकी खेलते हैं? मेरे को दिखाओ डॉक्यूमेंट. हाँ हाँ, और क्या हो सकता था? किती मुले हॉकी खेळतात? अच्छा, किती मुले हॉकी खेलतात? कितने स्टूडेंट्स हॉकी खेलते हैं? चलेगा? मुले किती वेळ हॉकी खेळतात? किती वेळ भी चालेल, किती वाजता पण चालेल. सगळे लोग माझ्याबरोबर लिहा. मेरे साथ लिखो सब लोग. मुले किती वाजता हॉकी खेळतात? और देर कॅन बी मुले किती वेळ हॉकी खेळतात? ए बोलना कर, लिहिताना काय बोलायची गरज आहे? माइक बंद करा. लिखो शांति से, इतना वाक्य लिखो मराठी में. अच्छा, अटेस्ट करना है इसको? नहीं सर, मुझे स्टैम्प चाहिए था. स्टैम्प चाहिए था. अरे बाबू, स्टैम्प का मतलब क्या? क्या यार, तुम भी कौन से स्कूल से पढ़ के आते हो? कल मॉर्निंग 8:30 को दिया तो चलेगा? ऍट व्हॉट टाइम डू स्टूडेंट्स प्ले हॉकी? सगळ्यांना समजलं? काय केलं आपण? डब्ल्यूएच शब्द अगोदर लिहिला,
आणि आफ्टर दॅट वर्बल क्वेश्चन असं रिपीट केला बघा. बघा, डू स्टुडंट्स प्ले हॉकी, म्हणजे कोणताही WH क्वेश्चन बनवताना WH शब्द अगोदर लिहायचा, त्यानंतर 2 नंबरचा वर्बल क्वेश्चन आहे तसा रिपीट करायचा, WH क्वेश्चन तयार होतो. नाही लक्षात आलं काय करायचं, रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा बघायचं म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. कोणती मुले, सो यहां बनेगा कौन से बच्चे, कौन से स्टूडेंट्स, कौन से विद्यार्थी. सो विच स्टूडेंट्स स्टूडेंट्स, and after this verbal question as it is, क्या होगा, डू प्ले, बनेगा नहीं बनेगा, बाहर वाला और अंदर वाला वर्ब आमने सामने आएंगे तो झगड़ा करते हैं. इसको कौन सा केस बोलते हैं हम लोग, के करीना कपूर केस, बरोबर, करिश्मा ना, करिश्मा कपूर. ओके, और मैं सो क्या होगा, विच स्टुडंट सांगा. दुसऱ्या पद्धतीने कसं होईल, हे डू येणार नाही, विदाउट डू आपला वर्बल क्वेश्चन WH क्वेश्चन बनावावं लागेल. सो विच, कम ऑन, स्टूडेंट्स प्ले हॉकी. स्टुडंट्स प्ले हॉकी. हे के केस काय आहे याचं मी लेक्चर आज पाठवतो, देन यू विल बी एबल टू नो व्हॉट इज के केस. ठीक आहे, हा. किती मुले हॉकी खेळतात, कितने बच्चे, कितने स्टुडंट्स हॉकी खेळते हैं. परत बघा, डब्ल्यू शब्दामध्ये काय आलं, सब्जेक्ट आला सेम. सो हाऊ, बिकॉज स्टुडंट इज सब्जेक्ट आणि हा सब्जेक्ट परत WH शब्दामध्ये आला, हाऊ मेनी स्टुडंट्स. पुन्हा एकदा तरी पण स्टूडेंट्स प्ले Wait. हॉकी. हा, प्ले हॉकी, प्ले. चला, केचा रूल मी एकदा इथे सांगतो. काय रूल आहे, जेव्हा जेव्हा WH शब्दामध्ये, WH शब्दामध्ये सब्जेक्ट आलेला असतो, WH शब्दामध्ये सब्जेक्ट एक्सप्रेस केलेला असतो, तेव्हा WH क्वेश्चन बनवताना, WH क्वेश्चन बनवताना डू, डज व डिड वाला वर्बल क्वेश्चन वापरायचा नाही. यांना ड्रॉप करून ते वाक्य रिपीट करायचं, युअर WH क्वेश्चन विल बी रेडी. आणि दिस रूल इज अप्लिकेबल ओनली फॉर द पॉझिटिव्ह WH क्वेश्चन. कधी, कंडिशन काय, WH वर्ड मध्ये सब्जेक्ट एक्सप्रेस झाला पाहिजे. बघा, इथं मुले हा सब्जेक्ट आहे आणि काय, किती मुले, जे WH शब्दामध्ये सब्जेक्ट आलेला, किती मुले हा WH शब्द आहे. आणि दॅट्स वाय पॉझिटिव्ह मध्ये हा रूल अप्लिकेबल आहे, निगेटिव्ह मध्ये का नाही आपण तिथं बघू. कारण दोघांच्या मध्ये काय आलं असतं, नॉट आलेलं असतं. इन अदर वर्ड्स काय, डू हे बाहेरचं वर्ब आहे आणि प्ले हे घरातील वर्ब आहे. हे दोन्ही एकमेकांच्या समोर डायरेक्ट येत नाहीत, भांडणं करतात. बघा इथं डू प्ले येऊ शकत नाही, इथं डू आणि प्लेच्या मध्ये स्टुडंट्स आहे म्हणून भांडणं होत नाहीत. इथं मात्र स्टुडंट्स कुठे गेलंय, WH शब्दामध्ये गेलंय, म्हणून डू आणि प्ले एकामेकाच्या समोर आलं असतं, भांडणं झाली असती, तर ते इथं चालत नाही. दिस इज युअर के रूल. ठीक आहे, चला बर. आता किती वेळ, WH शब्द काय आहे, किती वेळ. हा, कमॉन, किती वेळचा म्हणजे काय मतलब काय, फॉर हाऊ मच टाइम. अँड आफ्टर दिस वर्बल क्वेश्चन ऍज इट इज. WH शब्दानंतर नेहमीच वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. कमॉन, डू, हा, For how स्टुडंट much time do students play hockey? प्ले हॉकी, क्रिकेटच्या ऐवजी हॉकी आलंय. परत बघा, इथं डू आणि प्लेच्या मध्ये स्टुडंट आलंय, म्हणून परत त्यांची भांडणं होत नाही. ठीक आहे, समजून घ्या आणि माझ्या बरोबर लिहा. मेरे साथ लिखो, कुछ लोग मेरे आगे भी लिख सकते हैं. So that is your positive side. Let us go towards negative side now. So मुले, come on, हॉकी खेळत
नाहीत. कारण हॉकीचं ग्राउंड आमच्याकडे स्कूलला नाहीये. बरोबर. सो कमॉन, काय होईल? स्टुडंट Students do not play hockey. Students do do not not hockey. घरातील लोक, मुलं अभ्यास करताना 10, 15, 20 मिनिटं शांत राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा आवाज 50, 60 लोकांपर्यंत पोहोचणार नाही, प्रत्येकाच्या घरात पोहोचणार नाही. चला, स्टुडंट डू नॉट, निगेटिव्ह ऑलवेज 2 ways. कम ऑन, स्टुडंट Students don't play hockey. व्हेरी नाईस, डोंट प्ले हॉकी. गोंधळ करू नका रे. वर्बल क्वेश्चन शेवटी का लिहायचं? किंवा वर्बल क्वेश्चन विल बी रेडी. मुले हॉकी खेळत नाहीत का? बच्चे और स्टूडेंट्स हॉकी नहीं खेलते हैं क्या? नाव जस्ट तुम्हाला काय करायचं, इथलं हेल्पिंग वर्ब इकडं पुढे न्यायचं, इथलं हेल्पिंग वर्ब पुढे न्यायचं आणि त्याला परत रिस्ट्रक्चर करायचं. योर वर्बल क्वेश्चन विल बी रेडी. बोला शांतनं. डू Students not play hockey? not play hockey. स्टुडंट्स नॉट, बघा माझं बोट बघून तुम्ही लिहायचं, प्ले हॉकी अँड क्वेश्चन मार्क. इन अदर वे डोंट Student play hockey. Students play hockey. कोण आहे गाणं गाती ती? एकतर डोंट स्टुडंट, कोण आहे रे? एक तर स्टुडंट नाही म्हणायचं, स्टुडंट म्हणायचं आणि गाणं नाही गायचं. शांत ना. डोंट स्टुडंट प्ले हॉकी, वरडून सांगू नका. हा, आणि स्टुडंट आहे, स्टुडंट नाही. थांबा, डोंट स्टुडंट प्ले. हा बोला, कोण काय बोलतंय? सर 3 टाइम्स झाले. 4च्या ऐवजी 3 झाले, तिथं 5च्या ऐवजी 3 झाले. कोण आहे रे? काय व्हॉट्स युअर नेम? काय नाव तुझं? अथर्व मिसा. अथर्व, तू काय नवीन आहेस का रे? गदाड्या, 4च्या ऐवजी कुठे 3 झालंय? अरे सिंपल सेंटेन्सला 1 नंबर असतो, वर्बल क्वेश्चनला नंबर 2 असतो आणि WH ला सगळ्यांना नंबर 3 असतो. हे काय पहिलं फर्स्ट टाइम नाहीये. हे सेट मध्ये असे नंबर असतात. दीज आर द कोड नंबर, दीज आर नॉट सिरियल नंबर. कुठे आता एवढा पुढे गेला सिलेबस, तुला आपला सिक्वेन्सिंग माहित नाही काय रे? हा चला, नंबर 3 इज नथिंग बट युअर WH क्वेश्चन. सगळ्या WH क्वेश्चनला आपण नंबर 3 देतो. चला सांगा रे. मुले हॉकी खेळत नाहीत. मुले हॉकी सांगा, वेगवेगळे लोक वेगवेगळे सांगा. हा, आणखीन काय लिहायचं? कोणती, तुम्ही सांगितलं कोणती मुले हॉकी माझ्या बरोबर लिहा खेळत नाहीत. हे तुम्ही सांगितलेलं आहे. कोणती मुले हॉकी खेळत नाहीत. मी लिहिलं मुले हॉकी का खेळत नाहीत. आणखीन काय होऊ शकतं सांगा. मुले कोणत्या दिवशी हॉकी नाही खेळत किंवा हॉकी खेळत नाहीत. आणि अशा प्रकारचे सो मेनी मिनिंगफुल WH क्वेश्चन्स यू कॅन राईट. लिहा सगळे मिळून माझ्या बरोबर लिहा. ठीक आहे. हा, का खेळत नाहीत? WH शब्द काय येईल इथं? काय येईल इथं? काय येईल? कोणती मुले. इथं काय येईल? कोणत्या दिवशी. आता इथे बघा, WH शब्दामध्ये सब्जेक्ट आलाय तरी पण निगेटिव्हला तो रूल लागू होत नाही. का होत नाही? कारण दोघांच्या मध्ये नॉट येतं, भांडणं होत नाही. कसं काय? लक्ष द्या एकदा. हा, मुले हॉकी काय खेळत नाही सांगा रे. कोण कोण सांगताय? वाय नंतर बोट ठेवायचं. not play hockey.
बघा माझं बोर्ड बघा. वाय डू स्टुडंट्स नॉट आहे तसं वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा डब्ल्यू शब्दानंतर. प्ले हॉकी और वाय नंतर दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. हा Why student play बघा एक गाढव कोणतरी आहेच. वाय डोंट स्टुडंट नॉट म्हणते. बघून सांगणार रे गदड्या काय गडबड करते. तुला काय नोबेल पारितोषिक द्यायचं का? बघून सांगा, गडबड करू नका. वाय नंतर हे रिपीट करायचं ना. डोंट स्टुडंट्स प्ले हॉकी. बरोबर. कोणती मुले हॉकी खेळत नाहीत. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? हे दोन डब्ल्यू शब्द क्लिअर आहेत का? वर्बल क्वेश्चन हा वर्बल क्वेश्चन आहे, हा डब्ल्यू क्वेश्चन आहे. आणि या 3 नंतर परत 3 नंबर परत दुसरा डब्ल्यू क्वेश्चन आला बघा. कोणती मुले? कमॉन. विच स्टुडंट. नंतर हा याच्यानंतर वर्बल क्वेश्चन रिपीट. not play hockey? डू नॉट. बघा स्टुडंट ऑलरेडी इथं आलंय म्हणून डू नंतर राहिलं नॉट आणि प्ले हॉकी. आता इकडे बघा विच स्टुडंट जिथं होतं तिथं डब्ल्यू शब्दामध्ये सब्जेक्ट आल्यामुळं डू वापरलं होतं. आणि पॉझिटिव्ह मध्ये हा रूल आहे, निगेटिव्ह मध्ये का नाहीये? कारण डू आणि प्लेच्या मध्ये नॉट आलंय ऍट द बॉडी गार्ड म्हणून त्यांची परत पुन्हा भांडणं होत नाहीत. म्हणून निगेटिव्ह मध्ये तो रूल ऍप्लिकेबल नाही. दुसऱ्या पद्धतीने कमॉन. विच स्टुडंट परत बोट द्यायचं. Don't play hockey. करेक्ट. वर्बल क्वेश्चन वर डोंट प्ले हॉकी. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके. कालच सगळे काही नवीन शिकवत नाहीये. मुले कोणत्या दिवशी हॉकी खेळत नाहीत? कोणत्या दिवशी हा डब्ल्यू शब्द आहे. कमॉन. On which day do students not play hockey? ऑन विच डे या डब्ल्यू शब्दानंतर वर्बल क्वेश्चन बोर्ड ठेवायचा आणि तो रिपीट करायचा. डू स्टुडंट बघून लिहायचंय. नॉट प्ले हॉकी. इन अदर वे दुसऱ्या पद्धतीनं कमॉन. On which day On don't which students day don't students play hockey? On which day don't स्टुडंट नाही students स्टुडंट म्हणा रे. मला समजतंय कोण स्टुडंट म्हणताय. स्टुडंट्स आहे ते. इट इज नॉट स्टुडंट. स्टुडंट असल्यास ड झालं असतं. झालं सगळ्यांचं लिहून? झालं असेल तर क्लासवर्क साठी नवीन सेंटेन्स घ्या. शेतकरी जून मध्ये पेरणी करतात. चला पहिलं वाक्य काय होईल सांगा. मी पहिलं वाक्य सांगतो. चला कोण सांगतंय? Farmers sow in the month of June, or you may write sow seeds in June. इन जून म्हणू शकता किंवा इन द मंथ ऑफ जून दोन्ही चालतं. आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे मी इन जून लिहिलंय. चालतंय. इन जून और इन द मंथ ऑफ जून. आणि त्याचा तुम्ही त्याचा या पद्धतीनं अरे बरोबर आहे. या पद्धतीनं बघा फार्मर्स काय आलं? प्लुरल नाउन आलं, अनेक वचन नाव आलं, त्यामुळं ए ग्रुप मध्ये आहे म्हणून सब्जेक्ट प्लस सो मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. काय? सीड्स इन जून. तुम्ही म्हणाला इथं सीड्सला येस लागले, मात्र हे नाव नाही, वर्ब नाहीये. वर्बला जर येस लागलं असतं ते डी ग्रुप असलं असतं. डी ग्रुपला येस लागतंय. ठीक आहे. प्लीज मेक द सेट ऑफ दिस सेंटेन्स. या वाक्याचा सेट बनवा ऍज अ क्लास वर्क. ठीक आहे. जे येत नाही तिथं जिथं पेज थांबेल तिथं मला विचारा. आय विल हेल्प यू इन रायटिंग दॅट टाइप ऑफ सेंटेन्स.
बरं, पुन्हा एकदा तुम्ही लिहित असताना एक सूचना पालकांसाठी खास. 8 ते 9 तुमचा पाल्य क्लास करो अथवा न करो, सगळ्या लेक्चरचं रेकॉर्डिंग युट्यूबला चॅनलवर अवेलेबल आहे, जे जनरली तुम्हाला ग्रुपवर पाठवलं जातं. जेव्हा जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा तेव्हा तुमच्या समोर मुलाला लेक्चर बघायला लावणे आणि सांगितलेला होमवर्क करून घेणे हे सर्व मुलांसाठी 4th to 10th च्या सर्व मुलांसाठी कंपल्सरी आहे. मग तुमच्या मुलाने 8 ते 9 लाईव्ह बॅच अटेंड करो अथवा न करो, त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. होमवर्क इज कंपल्सरी. वॉचिंग द लेक्चर्स through YouTube is very much compulsory for all the students. Parents, please note these things. पालकांनी या गोष्टी प्लीज लक्षात घ्याव्यात. टीचर्स, खास करून जे क्लास टीचर्स असतील त्यांनी त्यांच्या पालकांना शक्य तेव्हा फोन करून किंवा मेसेज करून या गोष्टींची आठवण करून द्यावी. Homework, repeat once or self at least 12 sets. Self 12 sets. बिकॉज आज का लास्ट डे है ए ग्रुप का, कल बी ग्रुप में शुरू करूंगा, तो ऐसे किमान 12 सेट्स बनवा. दिसतंय का ऑनलाईन वाला होमवर्क? दिसतंय का? येस और नो? Yes, sir. Yes, sir. All right. So shall we have pause? With this, shall we have pause? Yes, sir. We will have cause. Okay, we'll have pause. Bye bye.